माझं पूर्ण नाव आहे उमेश्वर गणेशकर्ले. मी वर्ग 8 मध्ये शिकते. आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर शिक्षक आणि माझे मित्र मैत्रिणींनो, आज मी सावित्रीबाई विषयावर थोडेसे मनोगत व्यक्त करणार आहे. सावित्रीबाई यांची जयंती साजरी करत आहे. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, घडले ती क्रांती सावित्री मावली. सावित्रीबाई फुले ज्यांना आपण स्त्री शिक्षणाचा जनक मानतो, त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये नायगाव, साताऱ्यात झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. पूर्वी महाराष्ट्रात बालविवाह प्रथा होती. त्यानुसार सावित्रीबाईचा विवाह वयाच्या 90 वर्षी 12 वर्षाच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. 1848 मध्ये जेव्हा ज्योतिराव फुलेंनी पहिली शाळेची स्थापना केली, तेव्हा सावित्रीबाईचा विवाह वयाच्या 90 वर्षे झाला होता. 1848 मध्ये जेव्हा ज्योतिराव फुलेंनी पहिली शाळेची स्थापना केली, तेव्हा सावित्रीबाईचा या शाळेवर पहिल्या शिक्षिका होत्या. मात्र शिक्षिका बनण्याआधी त्यांनी त्या शाळेवर पहिल्या शिक्षिका होत्या. त्या शिक्षिका बनण्याआधी समाजाला खूप मोठा रोष प्रयत्न करावा लागला. शिक्षिका, समाजसेविका तसेच चांगल्या कवी देखील होत्या. एका स्त्रियाने 18व्या शतकात समाजाचा रोष सहन करून शिक्षिका बनणे खूप मोठे काम होते. अशा या क्रांतिकारी व्यक्तीचा 10 मार्च 1897 रोजी देहांत झाला. मात्र त्यांनी आपल्याला शिक्षिका बनण्याआधी आपल्याला बरेच काही दिले, ज्यामुळे संपूर्ण महिला वर्ग आज खुल्या मनाने आकाश भरारी घेत आहे. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवलं नाण्याच्या ज्योती. म्हणून तर आज आहे, अमर आहे सावित्री. इतके बोलून माझे 2 शब्द सांगते. जय हिंद, जय भारत.